समानायस्व पूर्णब्रह्मणेवा नैवेद्यं संविधाकामले हिरण्यदक्ष उपहार नैवेद्य पेडेरवाणिर्वा ओम प्राणायस्व प्राणायस्व गणायस्व उदानायस्व समानायस्व पूर्णब्रह्मणेवा। आता मूर्ती सगळ्यांना बघा सर आपल्याला स्थिर करायचं आहे तिला सगळ्यात बघून या व्यवस्थित शेगा सगळे असं मनोर ज्योतिर्जुगदा महाप्रेताते जन्मी वंदनो दर्शन जगव सवेदंदरातु विश्वे देवन्ना ओम प्रतिष्ठा मन स्थिरो भव चितामृतानि समुदाय भौत पुष्पं समर्पयामि ऋतुकाल भौत पुष्पं समर्पयामि। मूर्तीला हात लावायचा उजवा डावा तुमच्या हृदयाला लावायचा। 15 मिनिटं पुढे चालेल तुम्हाला महागणाधिपती नमः। थोडं पुढे हां येऊ दे लोकांना तिकडे जाऊ द्या बस महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। 10 दिवसाचा निबंधन पुढे 11 दिवसाचा प्रथम दिन गणपति देवता प्रियदान नमः। गणपतये महागुण नैवेद्यं समर्पयामि। प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा काही श्लोक काही पाठ हे नित्य स्वरूपांचे संस्कृतमध्ये हा महत्वाचा भाग आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हा अथर्वशीर्षाचा पाठ हा हिंदीमध्ये नाही संस्कृत ही भाषा आली पाहिजे कारण त्या दृष्टिकोनातनं देव आपले सनातनांचे देव हे त्या दृष्टिकोनातनं लवकर प्रसन्न झाल्याशिवाय बाकी ते गेले का मंगला
नमः डोळ्यात पाणी सोडायचं धूपमाग्राप्यामि दीपम दर्शयामि गंधाक्षरी संपूज्य देवर्षी राजर्षी हे सर्व ऋषींचं वेगवेगळ्या प्रकार गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया गणपती बाप्पा श्री संस्थान गणपती राजावजार पार्थिव गणेश यांचं आगमन अर्थात भक्तांच्या द्वारे झालेलं आहे. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. आनंद, उत्साह, प्रसन्नता, गणपती बाप्पा उंच शब्द लागला गेला. विशिष्ट म्हणजे तोच भाग. वशिष्ठ ऋषी हे चांगल्या प्रेमी आहे. शब्द हा उच्चारण करणं ऋषी नमवशिष्य अवपश्चात्ता अवपुरस्तात् अवधरातात् सर्वतोमायिकात्वं ब्रह्ममयः त्वां सच्चिदानन्दादियोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वां चतवानि वाक्पदानि त्वां मूलाधारस्थितो नित्या त्वां शक्तियोगिनो ध्यायन्ति नित्या त्वां ब्रह्मा समन्वयामी लाल फूल डोक्यात ठेवा. महागणाधिपते नमः. डोळ्यात पाणी सोडायचं धूपमाग्राप्यामि दीपम दर्शयामि गंधाक्षरी संपूज्य वरुणराजेव का फिरमा गंधाक्षरी संपूज्य. परत 2 वेळेस पाणी सोडायचं आहे. 2 वेळेस पाणी धूपमाग्राप्यम दीपम दर्शयामि केलेलं पाणी फिरवा. ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा भ्याणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं सविडाकांबल हिरण्यदक्ष उपहार नैवेद्य पेढ्याला पाणी फिरवा. ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा भ्याणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः. आता मूर्ती सगळे बघा. सर आपल्याला स्थिर करायचे तिला. सगळे बघून घ्या व्यवस्थित आहे का सगळे अक्षर मनोर ज्योतिर्जुखदा माभ्रेत्पतिर्जज्ञमि मंदनो दर्शन जतगं सवेदन्दरातु विश्वे देवत्ना. ओम प्रतिष्ठ मना स्थिरो भव स्थिरो भव. भगवान का आकर्षित पण ठेवा करून बस का ओके. आपल्या छत्रपती संभाजीनगरचा गणेशोत्सव आत्तापासून सुरुवात झाला. सुरुवातीला अनेक वर्षाची परंपरा जी आहे आमची संस्थान गणपतीची परंपरा जी आहे तर ती इथे पूजा करून त्या ठिकाणी सुरुवात होते. संस्थान गणपती हे आमचं ग्रामदैवत आहे आणि तिथून त्या ठिकाणी ही परंपरा सुरू झालेली आहे. आणि मग ही परंपरा जी सुरू झालेली आहे ही अनेक वर्षाची परंपरा आहे आणि इथून सर्व काही इथूनच सुरुवात होतं. म्हणून मला या ठिकाणी तेच सांगायचं की आपण कल्पना असेल आपल्याला की इथून सगळ्या मिरवणुका इथूनच सुरुवात होतात. सगळ्या सुरुवात संभाजीनगरचा जे काही कार्यक्रम असतात ते इथूनच सुरुवात होतात. ही ग्रामदैवत आहे. म्हणून आज गणरायाला प्रार्थना केली की जोरदारपणे उत्सव हा शांततेत संयमामध्ये होऊ दे आणि सर्वांना त्या ठिकाणी सुखी मिळू दे. आणि मी तर स्वतःसाठी पण मागितलं ते म्हणजे ते असं मागितलं की महाराष्ट्रामध्ये जे काही आता चैतन्य निर्माण करण्याचा वेळ आलेली आहे तर ती उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने शिवसेने माध्यमाद्वारे होऊ दे हीच मी प्रार्थना केली आहे. तरच त्या ठिकाणी गद्दारांना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी माफ केलेलं नाही आहे तर परमेश्वर कसं माफ करेल. आणि म्हणूनच मी या ठिकाणी सर्वांनी आनंदात उत्साह साजरा करावा ही प्रार्थना मी करत आहे.